ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील कामाचा व्याप आणि आचारसंहितेमुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीचा विचार करता ॲग्रीस्टॉक प्रकल्प अंमलबजावणीचे काम करणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांनी गंगापूर तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे। पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काळामध्ये तालुक्यातील तर नव्हे तर संपूर्ण ग्रामपंचायत संवर्ग जो आहे हा कामामध्ये व्यस्त होता आणि ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत अधिकारी यांना असलेला कामाचा व्याप व 31 मार्च 2025च्या अनुषंगानं जे कर वसुलीचे आमचे अधिक कामं पेंडिंग आहे त्या अनुषंगानं तसेच विविध विकास कामं हे आचारसंहितेच्या काळामध्ये प्रलंबित राहिले। अशा कारणामुळे शासन निर्णय 29 नोव्हेंबर 2024 नुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन राज्य शाखा यांनी ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी हे काम जे शासनाने नवीन शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचं ठरवलं त्या कामावर राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक संवर्गाचा त्याला आदरपूर्वक नकार शासन स्तरावर दिलेला असून त्याची अंमलबजावणी म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी हे ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीच्या कामासाठी आदरपूर्वक नकार देत असल्याचं निवेदन आज रोजी माननीय तहसीलदार साहेब माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे। यानंतर शासन स्तरावर युनियनच्या वतीनं जे काही निर्णय पुढच्या काळामध्ये येईल त्यानुसार आम्ही पुढील कारवाई किंवा पुढील योग्य निर्णय घेऊ। तोपर्यंत तालुक्यातील एकही ग्रामपंचायत अधिकारी हा ॲग्रीस्टॅकच्या कामकाजाच्या अंमलबजावणीबाबत कोणतेही कामकाज करणार नाही असे मी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जाहीर करतो। संघ राज्य शाखा यांच्या वतीनं ग्रामसेवक संघाचाही DNA 136 प्रमाणेच ॲग्रीस्टॅकच्या कामाला आधारपूर्वक आम्ही नकार देत आहे। आत्ताच त्यांनी सांगितलं की कामाचा व्याप आणि वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचं उद्दिष्ट 31 मार्च पर्यंत ग्रामपंचायतीच्या इतर कामाचं उद्दिष्ट पूर्ण करणं आवश्यक असल्यामुळे सदरील कामाला वेळ देणं शक्य होणार नाही। त्यामुळे ॲग्रीस्टॅकच्या कामात व्यत्यय निर्माण होऊ शकतो म्हणून राज्य संघाच्या वतीनं या कामात सध्या आधारपूर्वक नकार देत आहे। या तालुक्यातील कोणतेही ग्रामसेवक संघाचे व इतर सदस्य काम करणार नाही असं आधारपूर्वक नमूद करतो।